आज देशातील प्रत्येक नागरिक आणि अगदी सामान्यातला सामान्य माणूससुद्धा स्वातंत्र्याने व ताठमानेने जगू शकतो. त्याचं कारण म्हणजे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 ते 32 मधील तरतुदींमुळे. अनुच्छेद 14 ते 32 मध्ये नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. जर कोणत्याही कारणामुळे विनासंविधानिक प्रक्रियेशिवाय आपले मूलभूत अधिकार हिरावून घेत असतील तर अनुच्छेद 32 आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे अधिकार प्रदान करते. आणि अनुच्छेद 226 अंतर्गत आपण हायकोर्टात सुद्धा केस दाखल करू शकतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अनुच्छेद 32ला संविधानाचा आत्मा म्हणून संबोधित करतात. या अनुच्छेदाअंतर्गत एकूण 5 प्रकारचे सर्वोच्च तथा उच्च न्यायालयात आपण पिटिशन दाखल करू शकतो. हिबियस कार्पस, मॅन्डमस किंवा वॉरंटो, सरशरी राय आणि प्रोहिबिशन इत्यादी. विशेष म्हणजे अनुच्छेद 368 खाली संविधानात केलेल्या कोणत्याही सुधारणेला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू होत नाही. आणि याच कारणामुळे देशातील कोणतीही ताकद संविधान अस्तित्वात असेपर्यंत यात कोणतेही बदल करू शकत नाही. आणि या रिट्स अंतर्गत देशातील एक भिक्षुकसुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे वाजवू शकतो. म्हणूनच भारतीय संविधान हा जगातील सर्वात मोठा लिखित आणि लोकप्रिय संविधान आहे. भारतीय संविधानाच्या अधिकार क्षेत्रात जन्मलेला प्रत्येक सजीव हा जगातला सर्वात भाग्यशाली आहे.